नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुमित. कास्तकार यूट्यूब चॅनलचं तुमचं स्वागत आहे. माझा हा यूट्यूबवरील पहिला व्हिडिओ आहे. इथून माझी यूट्यूबची जर्नी स्टार्ट होते आणि माझे जे पण पूर्ण व्हिडिओज राहणार, जे कंटेंट्स राहणार ते शेती या विषयावर राहणार. मी शेती म्हणजे मी लाईफमध्ये ॲज अ करिअर म्हणून शेती चूज केली आहे आणि याच्या मागं खूप मोठं रिझन आहे. शेती का बरं मी करून राहिला होतो. मला फक्त शेती पैसे कमवायचेच आहे म्हणून नाही करायची आहे. तर जे शेतकऱ्याची जी कंडिशन आहे आज, खूप वाईट कंडिशन आहे आणि ते खूप चुकीच्या मार्गाने शेती करून राहिले आहे. हे मी स्टडी केली तेव्हा मला माहीत पडलं की जे विदर्भातले लोक आहे, आज कम्युनिटी मराठवाड्यातले लोक आहे त्यांच्यापेक्षा. तर म्हणूनच मला एक असं वाटलं की आमच्याकडे शेती आहे, तर का बरं आपण शेतामध्ये काही असं वेगळं करू बा. आणि होऊ शकते मी जे पण इम्प्लिमेंट करणार शेतीमध्ये माझं पाहून ॲटलिस्ट 1%, 2% लोक शेतीमध्ये जरी काहीतरी इम्प्रूव्हमेंट करणार आणि तेवढाच आनंद मला. तर हेच ध्येय घेऊन मी शेती हा करिअर मी चूज घेतला आहे लाईफमध्ये. आणि मला तरी असं वाटते की शेती हे एज्युकेटेड लोकांनी करायला पाहिजे. जसं प्रत्येक गोष्टीमध्ये एज्युकेशन इम्पॉर्टंट असतं, तसं शेतीमध्ये पण एज्युकेशन इम्पॉर्टंट आहे. पण हे लोकांना समजतं. त्यांना वाटते की एज्युकेटेड लोकांनी शेती नाही केली पाहिजे. हे पूर्णतः चुकीचं आहे. एज्युकेटेड लोकांनी शेती करायला पाहिजे, कारण की नवीन टेक्नॉलॉजी अडॉप्ट करावं लागतं. नवीन टेक्नॉलॉजी आल्या त्याचा यूज करून आपण शेती खूप चांगल्या प्रकारे करू शकतो. आणि हे त्याला नॉलेज आहे टेक्नॉलॉजीबद्दल, तोच इम्प्लिमेंट करू शकतो. बाकी व्यक्ती कशी करू शकतो. आज शेती करायची अशी कंडिशन आहे की जे आधी उत्पन्न घ्यायचे त्याचं पूर्ण अर्ध उत्पन्न आज ते घेऊन राहिले आहे. म्हणजे त्यांनी जे सॉईलची फर्टिलिटी आहे ती पूर्णतः कमी करून टाकली आहे. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे केमिकलचा जास्तीत जास्त वापर करत असल्यामुळे त्यांनी सॉईलची फर्टिलिटी पूर्णतः कमी केली आहे. तर माझा पहिला शेतीमधला पहिला स्टेप राहणार की आपण रासायनिक खतं पूर्णतः वापराचं बंद करून ऑर्गॅनिक किंवा वैदिक खताकडे जायचं. हा एक माझा पहिला स्टेप राहणार शेतीमध्ये. जे चेंजेस करायचे मला त्याच्यामध्ये मी हा पहिला चेंज करणार की रासायनिक खतं लोकांनी पहिले वापरणं बंद केले पाहिजे आणि त्यांनी ऑर्गॅनिक किंवा वैदिक खतांकडे गेलं पाहिजे. दुसरं राहणार की कशा नवीन टेक्नॉलॉजीज यूज करून आपण शेतीमध्ये म्हणजे छोट्या जागेमध्ये आपण जास्त उत्पन्न घेऊ शकतो. असे लोकांकडे आज 10 एकर 20 एकर शेती आहे आणि त्यांचे उत्पन्न पाहिलं तर 5 लाख 4 लाख 7 लाख असं उत्पन्न असतात. जेव्हा मी पश्चिम महाराष्ट्रात गेलो, त्यांच्याकडे त्यांची शेती पाहिली, त्यांच्यावर स्टडीज केली. त्यांनी एका एकरामध्ये 10 लाख कमावता. हा कुठं ना कुठं म्हणजे एज्युकेशन गॅप आहे असं मला वाटतं. म्हणून मला असं वाटते की नाही, आपण शिकलं सवरलेलं आहोत, आपण त्याचा काहीतरी फायदा करून द्यावा. आयुष्य कसं आहे, स्वतःसाठी सर्वच जगतात, स्वतःसाठी सर्वच पैसे कमवतात. पण काही गोष्टी अशा आहेत की जे दुसऱ्यांना फायदा झाला आपल्यामुळे, त्याचे आनंद एक वेगळाच असतो. म्हणून मला हे बघा, स्वतःसाठी करावंच लागते, स्वतःसाठी पैसा कमवावाच लागते. जोपर्यंत तुम्ही स्वतः काही कराल नाही तोपर्यंत दुसऱ्याला तुम्ही काही देऊ पण नाही शकत ऑब्वियसली. पण फक्त स्वतःसाठीच करणं हे मला कुठेतरी पटत नाही. असं वाटतं की नाही यार, आपण तर करणारच, आपल्याला आपण होणारच तेव्हाच लोकांना सांगणार. आपण करू नये सुद्धा लोकांना सांगणं हे कुठेतरी एक म्हणजे चांगली गोष्ट आहे. आणि एक ह्या जीवनाचा खरा अर्थ म्हणजे असं वाटतं मला. एक झाड, एक वृक्ष असतं, तो स्वतःसाठी नाही जगत पण लोकांसाठी जगतो. तसंच आपण एक वृक्ष बनू शकतो. त्याप्रकारे माझा हा प्रवास राहणार.